झी 24 तास एक पाऊल पुढे। एकीकडे मराठवाडा दुष्काळात होरपळत असताना दुसरीकडे काही शेतकरी मात्र या दुष्काळातून मात करण्याचा प्रयत्न करतायत। औरंगाबादच्या वैजापूरमधल्या अशाच एका शेतकऱ्याची ही कहाणी पाहूया। मराठवाडा भीषण दुष्काळानं होरपळतोय। हंडाभर पाण्यासाठी लोकांना वणवण भटकावं लागतंय। माणसांनाच प्यायला पाणी नाही तर जनावरांना चारा कुठून आणणार असा प्रश्न बळीराजासमोर आहे। अशा भीषण परिस्थितीत वैजापूरचे शेतकरी रमेश हाडोळे यांनी लोकांना मदतीचा हात दिलाय। हाडोळे त्यांच्या विहिरीतल्या मुबलक पाण्यावर शेती करण्याऐवजी त्यातून गावाला पाणी पुरवठा करतायत। पिण्यासाठी पाणी वापरण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांनी त्यांच्या शेतातल्या पिकाला पाणीही दिलेलं नाही। त्यामुळे शेतातली पिकं करपली आहेत, मात्र आता त्या करपलेल्या पिकांचा जनावरांना चारा म्हणून ते वापर करणार आहेत। वैजापूर शहरात 8 दिवस आड पाणी येतं, 8 दिवसातून एक वेळेस पाणी येतं। त्यामुळं वैजापूर शहराला माझ्या विहिरीतून पाणी पाईपलाईन नगरपालिकेने करून माझ्या विहिरीतून पाणी मी वैजापूरला दिलं आणि माझं स्वतःचं जे पीक आहे ते बाजूला ठेवलं। कारण यावर्षी दुष्काळ आहे, यावर्षी दुष्काळ असल्यामुळं पिण्याच्या पाण्याचे फार हाल होऊ लागले। म्हणून माझ्या इच्छेने मी नगरपालिकेला सांगून सनी इथून पाईपलाईन करून सनी नगरपालिकेला पाणी दिलं। दुष्काळाची तीव्रता मोठी आहे, मात्र त्याचा सामना करण्यासाठी आता लोकांनीच पुढे येण्याची गरज आहे। आपल्याजवळ जे आहे त्यातून लोकांना थोडं दिलं तर नक्कीच दुष्काळाचा सामना करायला मदत होईल। झी 24 ताससाठी विशाल करोळे, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।